जन्म दिला तरी हे तुमचे नाही, या देशाचे पुरा आहे. आजची देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. 60% 30 सगळ्यात जास्ती बेरोजगार तरुण आपल्या देशामध्ये आहे. सगळ्यात जास्ती लोकसंख्या आपल्या देशाची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला उद्या जर तो पोरगा बिघडला तर तुमचा पोरगा बिघडला नाही, या देशाचा पोरगा बिघडला. समजा माय बापानं नाही शिकवला थोई बापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देण्यागत त्याचे संस्कार त्यांनी कर्तव्य. कोणी संस्कार नाही, कोणतं शासन प्रशासन आमदार खासदार नेते आमच्यासारखे कोणी तुम्हाला सुद्धा आम्ही 2 शब्द बोलून निघून जाईल. पण हे शेवटी तुम्हाला परिवार तुमचा आपल्याला आदर्श महाराज नेहमी म्हणायचे, आदर्श राष्ट्राची निर्मिती करायची असेल तर आपल्या गाव आदर्श होणं आवश्यक आहे. आता गाव कसं आदर्श होते? गाव आदर्श करायचं असेल तर कुटुंबाचा प्रत्येक माणूस आदर्श व्हायला पाहिजे. म्हणून आपण आपल्या मुलाला जन्म घालतो. मुलगा जन्मला आपण त्याला बोलतो हा माझ्यासारखा आहे, आई म्हणते. त्याचा बाप म्हणजे थोडासा माझ्यासारखा आहे, मामा तिकून येते तो म्हणजे थोडासा माझ्यासारखा आहे. तो कालांतराने जेव्हा मोठा होतो आणि तो वाईट व्यसनामध्ये जातो, दारूच्या आहारी जातो, चोरी करतो, त्यावेळेस समाज त्याला बोलतो माहित नाही याची आई आदर्श, याची बाप आदर्श, याचा मामा आदर्श, या कसा जन्माला आला. अशी परिस्थिती आज आपल्या मुलाची झाली आहे. एक बाप म्हणतो माझा मुलगा मॅट्रिक मध्ये नापास झाला तर शाळेमध्ये जातो. माझा मुलगा नापास कसा झाला? तो म्हणजे तुमच्या आम्ही तरी काय करू, माध्यमिक शाळेतूनच तसा आला. माध्यमिक शाळेत शिक्षकांना विचारतो तो माझा पोरगा नापास 10वी मध्ये नापास झाला, तुम्ही त्याला शिकवलं नाही का? माध्यमिक शाळेतले म्हणतो तो प्राथमिक शाळेतून तसा आला. प्राथमिक शाळेतले म्हणते अंगणवाडीतून तसा आला. अंगणवाडीचे म्हणते आम्ही तरी काय करू, तुमच्या घरूनच तसा आला. आणि जेव्हा तो घरी जाते आपल्या पत्नीला विचारतो अहो तो मॅट्रिक मध्ये नापास झाला, तू त्याला शिकवलं नाही का? तर मी तरी काय करू, हा म्हणतो जन्मानेच तसा आला. आपण आपली जबाबदारी आपण कुठेतरी टाळत आहोत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या जर पोरं बिघडले हे जबाबदार तुम्ही राहणार आहे, लक्षात ठेवा. आज प्रत्येकाला इच्छा आहे एक शिक्षक बाप कामात व्यस्त असताना माणूस कसा, मनुष्य निरोगी सात्विक असावा, त्याचा व्यसनाचा उपद्रव नसावा, त्याचा व्यवहारात राहायचं व्हावं असा मनुष्य आपल्या महाराजाला अपेक्षित होता. पण आज आपली परिस्थिती पाहत आहोत. आपल्या शाळा कॉलेजमध्ये मुलं कशी दिसतात. आज आपल्या पोरांनी ऍडमिशन घेतली तिथे शाळा कॉलेजमध्ये काय करत आहे माहित आहे का तुम्हाला? आज आपल्या पोरांनी शाळेमध्ये ऍडमिशन घेतली तर त्याला शाळा कॉलेज कसं विधानसभेसारखं वाटतं. त्याच्याकडे एखाद्या मुलीनं बघितलं त्याला आमदार झाल्यासारखं वाटतं. त्या पोरीनं प्रपोज केलं का त्याला मंत्री झाल्यासारखं वाटतं, लग्न करून बसल्यासारखं वाटतं. आज आमच्या पोराच्या खिशामध्ये महापुरुषाचे फोटो नाही आहेत. रविवारी जा, दारूच्या बाटला आहे, येतो मी ग्रामसभेवर, थांबा. का तुमच्या दारूमुळे तुमचे मुलं संस्कारी होणार आहेत का? गुरुदेव सेवा मंडळ आपण हे कार्यक्रम कशासाठी करतोय? सगळ्यात मोठं हत्यार तुम्हाला दिलं आहे ग्रामसभा. ग्रामसभा कशासाठी घेतो? अरे तुम्ही ग्रामसभा घ्या ना. आमच्या गावातील एवढे शिकलेले डिग्री डिप्लोमा झालेले पोरं आहे, ज्यांना नोकरी नाही, बेरोजगार आहे, त्या कलेक्टरला निवेदन द्या, CM ला निवेदन द्या. आणि या परिसरामध्ये जेवढ्या फॅक्टरी आहेत त्याच्यामध्ये 80% इथले मुलं त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. याच्यासाठी ग्रामसभा आहे. आमचं गाव आदर्श झालं पाहिजे, आमचं गाव हागणदारी मुक्त झालं पाहिजे, याच्यासाठी ग्रामसभा आहे. पण आम्ही ग्रामसभा कशासाठी घेतो? दारूचे लायसन वाटासाठी आम्ही ग्रामसभा घेतो. येणारी भावी पिढी बिघडली त्याला तुम्ही जबाबदार आहात. आणि एक तो रवी मानव, आपण जन्म देणाऱ्या 2 पोराचे बाप असून पालन पोषण करू शकत नाही. उदार महाराजाला त्यांचा विषय घेतला. यावर्षी कार्यक्रमाला येत आहे, दरवर्षी तो रवी कार्यक्रमाला येते. तुमचे आमचे 100 पोरं तो सांभाळत आहे. समुद्रपूर तालुक्यातील सोलापूरचे एक पोरग, 6 महिन्याचं पोरग, त्याच्या आई त्याचा वडील दारू द्या म्हणून त्या आईनं आत्महत्या केली की या माणसासोबत मी संसार करू शकत नाही. कालांतर त्याचा बापही मरण पावला. होळीमध्ये त्याचा मर्डर झाला, झगडा भांडण झाला. त्या 6 महिन्याचं पोरग, त्याचा काय दोष होता मला सांगा? हे सगळं दारू म्हणून. मी या देशाच्या नेत्यांना, प्रधानमंत्र्यांना, सगळ्या सरकारला बोलतो त्या 6 महिन्याच्या पोराचा काय दोष होता? मी म्हणेन या देशामध्ये 8/11/2016 मध्ये नोटाबंदी झाली. अरे नोटाबंदी महत्वाची नव्हती, त्या देशामध्ये दारूबंदी आवश्यक होती. दारूबंदी ते आपण होऊ शकले नाही.
आज आमच्या महिलांना तुम्ही 70% तरी संरक्षण द्याल, हे अर्थ नाही. आरक्षण द्या, त्या आमच्या मुलाला संरक्षण द्या. हे पोरं म्हणजे देवाघरचे मुलं, हे संता उद्याचे होणारा खासदार इथं बसलेला आहे, उद्याचा होणारा आमदार इथं बसलेला आहे. काय करावं, महाराजांना काय अपेक्षित होतं? अरे एकदा महाराज कार्यक्रम करताना नागपूरच्या थिएटर मधून जात असताना तुम्ही पोरं बाहेर निघाले. ते पोरं गुणगुणत होते, तेरी तेरी प्यारी प्यारी सूरत पर किसी की नजर ना लगे. महाराजांनी ऐकलं, अरे मेरा देश का जवान अगर ऐसा गाना बोलेगा तो मेरा देश का गाना कोण बोलेगा. महाराजांनी आश्रमात गेल्यावर त्याच चालीवर सुंदर गाणं तयार केलं. मेरी प्यारी सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे. अरे तू सुन, मुश्किल से पाया है सराज, प्रिय बापू का है दर्जा सबताज. तू सुंदर दिखता है तो क्या, अरे सुंदर तू झांसी की राणी जो लगी गोरों के संग में. अरे अशा शब्दामध्ये महाराजाला कोणासाठी लिहिलं? आपल्या मुलासाठी लिहिलं, तरुणासाठी लिहिलं. पण आज त्या महाराजाच्या ग्रामगीतेचा उपयोग आपण कसा करत आहोत? ग्रामगीता नवे पारायणाशी, ती वाचता वाट दावी जनाशी, समूळ बदलवी जीवनाशी मनी घेतात अर्थ दिसा. ती नवे फुले टाकण्यासाठी त्याच्या काळाची संजीवनी होती. तुमच्या गावाला आदर्श करायचा असेल, ते ग्रामगीता कुणाला काढली? अरे ते सत्यपाल महाराज, ज्यांनी या समाजातून अवगुण बाहेर काढून तुमच्याला सद्गुण दिलं, समाजाला प्रबोधन दिलं, त्या महाराजाला ग्रामगीता काढली. आणि ज्या 27 वर्षापूर्वी संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा गाव भास्कर पेरे पाटलाला ग्रामगीता काढली, गाव आदर्श झालं. जा त्या गावामध्ये भास्कर पेरे पाटलाकडे ते गाव आदर्श कसं झालं? त्या गावामध्ये एकही पोलीस स्टेशन नाही, त्या गावामध्ये कोणती दारूची भट्टी नाही, त्या गावामध्ये कुठली कोर्ट केस नाही, त्या गावामध्ये 100% ओलीत आहे, त्या गावामध्ये कुठली इलेक्शन झालंच नाही. राळगंजी तिथेच आलाय, ते गाव कसं आदर्श झालं असेल? अरे ज्या ज्या गावामध्ये इलेक्शन आहे, मी तर म्हणे बाबासाहेबांना तुम्हाला अधिकार दिला आहे, निवडणुकीच्या माध्यमातून त्या सभागृहामध्ये चांगले माणसं पाठवा. संविधानाने तुम्हाला अधिकार दिला आहे ग्रामसभेचा. अरे चांगलं मत करा, गावाचा ठराव असा घ्या, तुमच्या गावाचं भलं झालं पाहिजे. महाराजांना ते अपेक्षित नव्हतं. मत हे महाराजांनी ग्रामगीतेत लिहिलं, मत हे दुधारी तलवार, त्याचा उपयोग न केला बरोबर आपणाची उलट तो वारस शेवटी आपल्यावर. दुर्जन होती आणि सज्जन तुमच्या मताचा मिळतात. अरे तुमचं मत एक वेळ गेलं का तुमचा विषय समाप्त झाला. आपण सगळ्यात मोठा हत्यार ग्रामसभा तुम्हाला दिलाय मित्र. चांगल्या कामासाठी ग्रामसभा तात्काळ सभा बोलवता येते. आज या ठिकाणी आमच्या महिला मंडळ बसलेले आहेत. तुमच्यामध्ये पावर आहे. एक जिजामाता, तुमच्या मंजुळा माता, तुमच्यामध्ये पावर आहे. त्यांनी आपल्याला मुलाला घडवलं, आपण आपल्या मुलाला घडल्याशिवाय पर्याय नाही. एक जिजामाता ज्यांनी शिवबा सारखा, संभाजी सारखा पुत्र घडवला, असा आपला पुत्र अपेक्षित आहे. आता बराच वेळ झाला, तुम्ही कालपासून कार्यक्रम करत आहे. मला काही जास्ती बोलण्याची म्हणजे आवड नाही, परंतु मला एक खंत अशी आहे की तुकडोजी महाराजांचं प्रवचन 57 वर्ष झाले पण ऐकत आहोत, ग्रामगीता आपण समजून घेत आहोत. पण गाव हा विश्वाचा नकाशा, गावाहून देशाची परीक्षा, गाव भंगता अवदसा येई देशा. तुम्ही ग्रामसभेच्या माध्यमातून जर दारूच्या दुकानाला जर परवानग्या दिल्या तर गावाची स्थिती काय होईल? ते महाराजांनी आज ग्रामगीतेमध्ये केव्हा लिहून ठेवलं ते टाळा तुम्ही. तुमचा या उद्याचा ह्या पोराचा उद्या हा पोरगा जर उद्या तुमचा दारूचा झाला, तुमचे मायबाप तुम्ही जबाबदार राहाल. अरे हे नेते, हे प्रशासनामध्ये नेते, जेवढे नेते आणि सगळे अधिकारी आहे, हे लाचलुचपत चोर आहे, पैसे खाऊन येणोशा वाटणारे आहे. त्यांच्या मागे तुम्ही लागू नका. सगळ्यात मोठं बाबासाहेबांनी ग्रामसभा हत्यार दिलाय. ग्रामसभेचा ठराव पाठवा. आणि ज्या लोकांनी जर कोणती दलाली खाऊन जर तसे काम केले असेल तर त्यांना जेलवाली दाखवा. मी तुमच्या पाठीशी सोबत आहे. या सोबत तुम्ही कोणाकडे जायचं आहे, मी येतो. हे असं हे पिढी यांना घडवणं आमचं काम आहे. नाही तर तुमचं फक्त सांगतो, ग्रामगीता आणि संविधानावर जर तुम्ही अभ्यास केला नाही तर 100% तुमचे पोरं उद्या तुम्हाला आश्रमात पाठवणार. आज आमच्या गुरुदेव समाजाच्या महिला वैभवलक्ष्मीचे पुस्तक वाचतात नवनपुरी घेऊन. आणि मी त्या चंद्रभागा काकूला म्हटलं, वैभवलक्ष्मी काय प्रकार आहे? नाही म्हणजे वैभवलक्ष्मीचे पुस्तक
पैसा लक्ष्मी. मग त्या काकाजीला म्हटलं एक काम करा, उद्यापासून दोघे नवरा बायको वैभवलक्ष्मीचे पुस्तक घरी वाचत जा आणि तुमची लक्ष्मी वाढवत जा. उद्यापासून वावरात जाऊच नका, गहू तूर ज्वारी कपास पेरूच नका आणि वैभवलक्ष्मीचे पुस्तक. अरे वैभवलक्ष्मीचे पुस्तक वाचल्यानं लक्ष्मी वाढत नाही, लक्ष्मी वाढते कोणाची? ज्यानं पुस्तक छापले आणि जे तुम्हाला विकले त्याची लक्ष्मी वाढते. हेच आपल्याला साधं दिसत नाही. आमच्या गुरुदेश्वराच्या महिला आपण बऱ्याच ठिकाणी पाहत आहोत. म्हणून माझ्या मित्रांनो, मला जास्ती बोलायची सवय नाही, परंतु एकच माझी विनंती आहे की आपण ग्रामसभा जे मोठा अत्याचार दिला त्या माध्यमातून आपलं गाव आदर्श होते. राडगण सिद्धी ग्रामसभेच्या माध्यमातून गाव आदर्श झालं. भास्कर पेरे पाटली ग्रामसभेच्या माध्यमातून झालं. हे नेते प्रशासनातले शासन नेते कोणी करू शकत? कुठला सरकार नाही. मला कोणत्या पक्षावर बोलायचं नाही, पण ज्यांनी गावाला खराब करण्याचं, गावाला बर्बाद व्यसन करण्याचं काम केलं असेल तर त्याला त्याची जात दाखवल्याशिवाय पर्याय नाहीये. आमचे तरुण बांधव या ठिकाणी सगळे बसलेले आहेत, तुम्ही कोणी बाहेर बसलेले आहात. अरे येणार समोर तुम्हाला तर हे पिढी जर उद्या दारूने निघली, उद्या तुमचा तर ह्या उद्याचा पोरगा तुमचा जर कमी जास्त झाला त्याला कोण जबाबदार आहे? ते लायसन वाटणेवाले, ते सरकारवाले तुमच्या पोराचं आयुष्य बदलण्यासाठी येईल का? कोणी येऊ शकणार नाही. फक्त आणि फक्त एक गुरुदेव स्वामी मंडळाचं आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला संस्कार दिल्याशिवाय देऊ शकते. हे संस्कार देणं काळाची. अरे नेते कसे असतात? नेता छलकपटी कर बैठे तो मीठा संसार नाही, तुकड्या दास काय अवश्य येतो नाही तो तुको पार नाही. असे नेते आता झाले आहेत. महाराजांना असं अपेक्षित नव्हतं. आज आपण पाहत आहोत मत दारूच्या पाण्यासाठी, त्या चिकनसाठी आणि पैशासाठी मतं विकल्या जात आहे. आज आम्ही पूर्ण नगर परिषदेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या, विधानसभेच्या पाहिल्या, आता नगर परिषदच्या पाहिल्या. आणि पैसे घेतल्याशिवाय काही लोक मतं देत नाही. हो मतं याच्यासाठी मग संविधान बाबासाहेबांनी लिहिलं का? याच्यासाठी महाराजांनी क्रांतिका लिहिली का? अरे आपला देश हा विश्वगुरु व्हावा, आपला देश हा आदर्श व्हावा, हा उद्देश दृष्टिकोनातून आपण लिहिलं. हे सगळे बसलेले पाहुणे बाहेर गावून आलेले आहेत, महाराज आले तेलंगणाहून आले आहेत. हे यांना मनोरंजन काही टाइमपास आहे का? कामधंदे नाही का यांना? कशासाठी आपण आलो आहे? आपल्या गावात भलं झालं पाहिजे. आमच्या माध्यमातून आपल्या गावाचा फुलाची पाकळी याला प्रतिमातून गाव प्रगत झालं पाहिजे, हा आमचा दृष्टिकोन आहे माझ्या मित्र. हो आता 21 वर्ष झाले, 22 वर्ष झाली इथं येत आहोत, पण मी तुम्हाला बाणीनं सांगतो, आपलं गाव जर खराब झालं याने जबाबदार आपण सगळे आहात. म्हणून 3दा ग्रामसभा घेता येते. तुमची किती वेळ झाली मला माहित नाही. आणि ज्यांच्या माध्यमातून मत दाबून आपण त्याला सभागृहात पाठवलं, मग कोणी सरपंच असो कोणी असो, त्यांना पदावरून उतरण्याचा अधिकार तुमच्या पॉवर मध्ये आहे, लक्षात ठेवा. तो अधिकार तुम्हाला बाबासाहेबांनी दिला आहे. या ग्रामसभा आणि परत ठराव, तुम्ही जरी निवेदन दिले असेल इकडे तिकडे तर मी तुमच्या पाठीशी आहो. ते निवेदन फटके कॅन्सल झाल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही. आणि महिला मंडळ तुमच्यामध्ये खरा पॉवर आहे. महिला आघाडी जर समोर गेली तर तुमच्या समोर कोणी येऊ शकणार नाही, लक्षात ठेवा. कारण तुमचं गाव महाराजांचे अपेक्षित होतं. अशा पद्धतीचा गाव आपल्याला घडवणे आहेत. जास्ती बोलायचं नाही. आम्ही तुम्हाला सगळ्यांना मदत करतो. आओ हम सब मिलकर एक विशेष काम करते हैं. हम अपना गांव आदर्श करने का संकल्प करते हैं. बोलो भारत माता की, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की. धन्यवाद.